पुलगाव शहरालगत वाहत असलेल्या कॅनलमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यात आपल्या मित्रांसोबत कॅनल परिसरात बोरं तोडण्याकरता गेलेला कृष्णा विजयराव खरकाटे हा वाहून गेला। कॅनलच्या बाजूला एका शेतात कास्तकार काम करत होते, तेव्हा त्यांना कृष्णा खरकाटे सोबत असलेल्या मित्राने ओरडाओरड केल्याने शेतात काम करणाऱ्या मजूरवर्ग धावून त्या जागेवर पोहोचले। मात्र तेवढ्या वेळात पाण्याचा वहाव जास्त असल्याने तो पुढे वाहून गेला। ही घटना संध्याकाळी 4:30च्या सुमारास असून बातमी लिहेपर्यंत तो मिळाला नसून पुलगाव पोलीस शोध घेत आहे। काल दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी देवळी तालुक्यातील गुंजखेडा आणि पळसगाव येथील दोन व्यक्ती लोवर वर्धा कॅनलच्या ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये वाहून गेलेले। गुंजखेडा येथील श्री कृष्णा विजयराव खरकाटे अंदाजे 12 वर्षाचा हा मुलगा आहे आणि पळसगाव येथील गजानन विनायक म्हैसकर अंदाजे 28 वर्ष आहे। हे कॅनलला आलेल्या पाण्यामुळं वाहून गेलेले। स्थानिक पातळीवरील मंडळी आणि पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम घेतली असता ते आढळून आलेले नाही। त्यामुळे आपण SDRचं पथक नागपूरहून बोलावलेलं आहे आणि त्यांच्या सहाय्याने आपण शोध घेण्याचा सध्या प्रयत्न करतो आहोत। कृष्णा हिंगणघाट फैलचा रहिवासी आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।